नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रामधून पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारी रंजना देवी. या रंजना देवीपाशी 4 गायी होत्या. तिच्याकडे 2 एकर शेती होती. याच शेतीमध्ये ती काय करायची, चारा पाणी करायची. त्याच्यातून येणारा चारा निघणारा गायींना टाकायची. गायी दूध द्यायच्या, त्याच्यातून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. हिच्या घरी असं बोलायचं झालं, एक पोरगी होती, एक सासरा होता, सासू होती, असा चौघांचा परिवार होता. हिच्या पतीला काही दिवसांपूर्वी तिथल्याच गावातल्या एका मोठ्या व्यक्तीने मारलं होतं. दोघांमध्ये वाद झाला होता दारू पिऊन. त्याच्यानंतर एवढा वाद वाढला की त्याने तिच्या पतीचा त्या ठिकाणी खून केला. आता तो व्यक्ती तर पैसा देऊन सुटला, पण ही रंजना देवी आयुष्यभराची विधवा झाली, एकटी पडली होती. आता हिच्यापाशी कोणच होतं, कोणी नव्हतं. हिला मजुरी करून घर चालवावं लागायचं. असेच दिवस चालत होते. या रंजना देवीची जी पोरगी होती ती 10वीमध्ये शिकत होती. रंजना देवीची पोरगी तिच्या आईला म्हणायची की आई, मला ना पुढे चालून डॉक्टर व्हायचं आहे, त्याच्यासाठी ना खूप पैसे लागतील, तर आता मी काय करू शकते, माझ्याकडे काय पर्याय नाही. मी आपलं साधी 12वी शिकून घरी बसावं म्हणते, कारण विषय असा आहे की आपल्या घरी तुला माहिती आहे पैसे नाहीत. तिची आई म्हणायची, तू काहीही कर, तुला मी डॉक्टर बनवीन, तू फक्त अभ्यास कर, मी बघते बाकीचं, तू काय करू नको, टेन्शन घेऊ नको, फक्त अभ्यासावरती लक्ष देत जा. पल्लवी नावाची तिची ती पोरगी. पल्लवी ज्या वेळेला आई अशी बोलते त्यावेळेला ती होकार देते आणि आता ती कॉलेजला जाऊ लागते. पण ज्या वेळेला कॉलेजला गेली, 12वीत होती, वाढतं वय होतं, जवानीमध्ये नुकताच पाय ठेवलेला होता, तर आता तिच्या शरीराकडे बघायला भरपूर पोरं आतुरलेली असायची. कॉलेजमध्ये गेली की तिला काही पोरं तिच्याकडे बघून सिटी मारायची, काही पोरं तिला बघून छेडायची. आता हे सगळं तर ती आईला सांगू शकत नव्हती, त्यामुळे ती शांत बसायची, सहन करायची. आता किती दिवस सहन करणार होती. ही जी पल्लवी होती ती एक दिवशी एका पोराला कानाखाली मारते. कानाखाली मारल्यामुळे त्या पोराचा इगो एकदम हर्ट झाला. त्या पोराने हिला म्हटला की तू बघच ना, मी तुझा काय हाल करतो, तू मला कानाखाली मारली ना सगळ्या कॉलेज पुढे. त्यावेळेला ती बनते, काय करायचं ती कर जा. आता काही दिवस गेल्यानंतर तो पोरगा एक दिवशी हिला सकाळचे 10 वाजता कॉलेजच्या गेटवरतीच अडवतो. गेटवरती अडवल्यानंतर त्या ठिकाणी खिशातून एक बाटली काढतो, काचेची बाटली होती, आणि हा तिच्या तोंडाकडे फेकायला लागतो. तोपर्यंत एक त्या ठिकाणी अमित नावाचा पोरगा येतो. ती बाटली धरून याला कानाखाली मारतो आणि त्याला त्या ठिकाणी बेदम मारहाण करून पळवून लावतो. खरं तर बघायला झालं तर त्या पोराने ॲसिड आणलं होतं हिच्या तोंडावरती टाकण्यासाठी, पण त्या ठिकाणी पल्लवी वाचली होती. एका तरुण पोराने हिला वाचवलं होतं. आता पल्लवीला ज्या वेळेला समजतं की हिच्यावरचं तर मोठं संकट या पोराने टळवलं आहे, त्यावेळेला ही त्या पोरासोबत बोलू लागते, विचारू लागते, कोण तू, काय तू, कुठला. हा पोरगा सांगू लागतो की मी इथून चाललो होतो, मी गेल्या वर्षी या कॉलेजमधून कॉलेज पूर्ण केलं, मी बघितलं होतं तुला, तू 11वीत होती, मी 12वीत होतो, त्यावेळेला तुला बघत होतो, हुशार आहेस तू, असं कोणाचीही नादी नको लागत जाऊ. त्यावेळेला ती पल्लवी म्हणली की मी काय करू शकते, आता बघ ना, हा पोरगा माझ्या मागं लागला होता, त्रास देत होता, म्हणून मी हे केलं. हा म्हटला तुझ्या बापाला सांगायचं. ती म्हणली माझा बाप नाही. त्यावेळेला तो पोरगा म्हणू लागला की मला माफ कर, मला माहीत नव्हतं. अजित नावाचा तो पोरगा होता. आता पल्लवी आणि अजितमध्ये दोघांमध्ये बोलणं चालणं चालू झालं. दोघांमध्ये हळूहळू आता अजित या पल्लवीला रोज कॉलेजला सोडायला यायचा, घ्यायला जायचा. अशा प्रकारे दोघांमध्ये आता संपर्क वाढला होता. आता अजितसोबत ही चांगल्या प्रकारे राहू लागली होती. पण पुढे चालून या अजितनेही त्याचा रंग दाखवला. अजितने या पल्लवीसोबत वेळ घालवायची मागणी केली. ही पल्लवी म्हणायची की मला नाही घालवायचा वेळ. हा अजित म्हणाला की त्याच्यात काय होतं मला सांग ना, तू अशी किती दिवस राहणार आहे, तू माझ्यासोबत वेळ घालव, तुझा फायदा होईल, तुझा स्ट्रेस कमी होईल, तू अभ्यासात लक्ष देशील. त्यावेळेला पल्लवीला हे सगळं करायचं नव्हतं. त्यामुळे हा अजित त्या ठिकाणी तोच विषय तिथं सोडून देतो. पण पुढे चालून या पल्लवीला असं वाटतं की मी काहीतरी चुकले. आता रोज सवय लागली होती त्या अजितसोबत फिरायची. आता तो फिरत नसल्यामुळे, कॉल उचलत नसल्यामुळे हिचं टेन्शन येऊ लागलं. अभ्यासात लक्ष लागेना. त्यावेळेला तो जसं बोलला होता तसं करण्यासाठी तयार झाली. पल्लवी आणि अजित आता एक दिवशी एका हॉस्टेलवरती भेटतात. त्या ठिकाणी ते वेळ घालवतात. रूम बुकिंग केलेली होती. त्या ठिकाणी दोघं तासनतास वेळ घालवतात. पल्लवीला भारी वाटतं. तिला वाटतं की माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेले. या वेळेपासून ही पल्लवी आणि आता अजित एकमेकाच्या प्रेमात पडले होते. अजित म्हणू लागला होता की मी तुला ना काही जरी केलं तरी सोडणार नाही, तू माझ्यासोबत लग्न करशील का. पल्लवी त्याला होकार देते. दोघांचं प्रेम वाढत होतं. पण आता तिच्या आईला काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या होत्या की हिची पोरगी जी आहे
ते बिलकुल बी पहिल्यासारखा अभ्यास करत नाही आणि आता फोनवर लागून राहते, कायम फोनवर असते. काय करावं लागेल त्याच्यामुळे तिने चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला तिला समजलं की एका पोरासोबत तिचा संपर्क आहे. त्यावेळेला तिची आई रंजना देवी आहे, ती तिला म्हणते की काय करते पल्लवी तू तू असं नको करू बरं का, तुझा भविष्याचा प्रश्न आहे. तू जर चांगला अभ्यास केला, काय केलं तरच तुझं भविष्य सुधरेल बरं का, नंतर तू अशा गोष्टीत पडून राहिली तर तुझा काही उपयोग नाही. त्यावेळेला तिची आई अशी समजावत होती. ती पल्लवी तिचं ऐकण्यासाठी तयार नव्हती. आता ही पल्लवी जी होती ती एकदम आंधळी झाली होती अजितच्या प्रेमामध्ये. त्या ठिकाणी तिची आई विरोध करते म्हणून ही पल्लवी अजितला म्हणते की काय करायचं. अजित म्हणला काय नाही करू शकत, तू माझ्यासोबत पळून येऊन लग्न करत असेल तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. प्रेमात आंधळी झालेली ही पल्लवी होकार देते त्याला आणि हे दोघं जाऊन लग्न करतात पळून जाऊन. आता पूर्ण गावामध्ये या रंजना देवीची बदनामी होती. लोक म्हणू लागतात की पोरीला कॉलेजला पाठवलं आणि तिने हिचं तोंड काळं केलं. रंजना देवी आता काही दिवस घरातच बसून होती, त्यामुळे ती कुठं बाहेर पण जात नव्हती, काय नव्हती. पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली होती. पोरगी तर गेली, तिच्या नादी लागली, तिचं आयुष्य सुरू केलं. पण इकडं रंजना देवीचं आयुष्य खराब झालं होतं. ती आता म्हणत होती की मी कोणासाठी जगू आणि का जगू, मी एवढं मेहनत करते, एवढं चारा काढून गाईनं टाकते, दूध काढून वाढते, त्याचा काही फायदाच झालेला नाही. आता रंजना देवी अजिबात पूर्ण लक्ष काढलं होतं संसारातून. पूर्णपणे घरी बसायची. तिच्या गायी होते 3-4, त्यातल्या गायींना चारा पाणी टायमाला न मिळाल्यामुळं 1-2 गायी पण त्यातल्या मरून गेल्या. बाकीच्या होत्या त्या आटून गेल्या. त्यांना दूध द्यायचा काही प्रश्नच नव्हता चारा नसल्यामुळे. आता हे सगळं तर झालं, पण ही रंजना देवी होती ना, हिनं दूधवाल्याकडून 1 लाख रुपयाची उचल घेतली होती. आता भरपूर दिवस झालं हिचं डेअरीला दूध जात नाही. त्यामुळे तो डेअरीवाला होता हिच्या घरी आला आणि विचारू लागला की तुमची 1 लाख रुपये उचल आहे आणि तुम्ही मला वाटतं दूध दुसरीकडे घातलं काय की तुम्ही दुसरीकडे दूध वाढायला लागलात, माझी 1 लाख रुपये उचल द्या. आता ही रंजना देवी म्हणते 1 लाख रुपये उचल आहे, हो माझ्या आत्ता लक्षात आलं, आणि मी दुसरं कोणाला दूध वाढलं नाही. तुम्ही बघा घरात दारापुढे 2च गायी आहेत आणि 2 गायी मेल्यात आणि आपण आटलेल्या आहेत. ज्या वेळेला या गायी दूध देऊ लागतील त्यावेळेला मी तुमचं पैसे देऊन टाकेल. तो म्हणतो की नाही मला काय माहीत नाही, मला माझं पैसे आत्ता पाहिजे. रंजना देवी म्हणते की मग पैसे तर नाहीत माझ्याकडं. त्यावेळेला तो दूध डेअरीवाला म्हणू लागतो ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नसतील तर एक काम करा, माझ्या डेअरीवरती तुम्ही कामाला या, त्या ठिकाणी केंडर जे आलेले आहेत ते धुवायण्यासाठी तुम्ही काम करू शकता, महिन्याची तुम्हाला मी 12,000 रुपये देईन. रंजना देवी घरी बसून बसून कंटाळी होती. तिची पोरगी जाऊन 5-6 महिने झालं होतं. तिलाही आता कंटाळा आला होता. पूर्ण गावातलं वातावरण शांत होऊ लागलं होतं. त्यामुळे ही रंजना देवी त्याला होकार देते. ती आता त्या डॉकवरती काम करू लागते. रंजना देवीबद्दल बोलायचं झालं तर हिचं वय 40 वर्ष होतं, पण अशी वाटत होती की ही 20 वर्षाची जवान पोरगीच असेल. एकदम कडक असा तिचं शरीर दिसायचं, बांधा एकदम व्यवस्थित, एकदम कलर वगैरे व्यवस्थित होता. तिच्या शरीराची रचना अशी होती की तिच्यावरती कोणीही फिदा होईल. आता ज्या वेळेला कोणी पण दूध वाढायला येईल त्यावेळेला तिच्याकडेच बघायचं. पण त्यांना माहीत होतं की चला हिच्या आयुष्यात खूप तक्रारी आहेत, त्यामुळे हिच्या कुठं नादी लागावं, ही सगळ्या तक्रारी आपल्या डोक्यावर टाकेल. त्यामुळे फक्त लोक बघायचे, नयनसुख घ्यायचे आणि तिथून निघून जायचे. कोणी तिच्यासोबत बोलायचं हिंमत करत नव्हतं. दिवसामागे दिवस जात होते. ही काम करायची, महिना झाला, 2 महिने झालं, तिचे 25-30 हजार रुपये फिटले होते. ही रंजना देवी मन लावून काम करत होती, त्याच्यात काही शंकाच नव्हती, कारण तिने आयुष्यात कामच केलं होतं. तिचा पती गेल्यापासून मेहनत मजुरीच केली होती. आता या रंजना देवीला वाटू लागलं होतं की मी एवढी मेहनत करते तर पगार खूप कमी आहे. ती त्या डेअरीवाल्याकडे गेली. अमोल नावाचा तो डेअरीवाला. त्या डेअरीवाल्याला म्हणते की हे काय झालं मालक, तुम्ही मला एवढा पगार देताय 10-12 हजार रुपये, कमीत कमी 15,000 रुपये तर पाहिजेल आहे. त्यावेळेला तो म्हणतो की खरं आहे, पण एका गड्याची हजेरी घेते तू, एवढं काय काम करते, फक्त केंडं धुवायचे आहेत ना. त्यावेळेला ती म्हणते की केंडं धुवायचे आहेत, पण तुमची येणारे जे ग्राहक आहेत ते माझ्या शरीराकडे बघून बघून पाक नजर लावून माझं शरीर खराब करतील, एवढं तरी मी मेहनत मजुरीने काम करते. त्यावेळेला तो म्हणला की तुझ्याकडे कसं बघणार नाहीत, तुझ्या शरीराचा बांधा, तुझं सौंदर्यच असं आहे की प्रत्येकजण बघेलच, मलाही तुझ्याकडून बघण्याचा मोह लागलेला आहे. त्यावेळेला ती हसते, थोडी लाजते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते. जाता जाता हा अमोल म्हणतो की चालेल, काही अडचण नाही, मी तुला ना 15,000 रुपये पगार करून देतो. तर विषय असा झाला होता की तो जो अमोल होता डेअरीवाला, तोही हिच्या प्रेमात पडलेला होता. रोज हिला काम करताना बघून त्यालाही वाटायचं की आपणही हिच्या शरीराचा उपभोग घ्यावा. रंजना देवी दिसायला तशीच होती ना, एकदम मस्त होती, त्यामुळे हिच्याकडे कोणीही बघत होतं.
तारीख होती 14 मे 2026ची. या दिवशी हा अमोल डेअरीमध्ये आला आणि रंजनाला म्हणतो की तू आज इथलं काम सोड, माझ्या घरी ना थोडं काम आहे, माझी पत्नी तुला काम सांगेल, ती जा आणि तिथं काम कर. ते रंजना तिथलं काम सोडते. त्या ठिकाणी दुसरा एक माणूस काम करू लागतो. रंजना घरी गेली. त्या अमोलची पत्नी होती त्या ठिकाणी. ती म्हणते की आजच्या दिवस मी बाहेर चालले, तर तू काय कर, घरचं जे गाईंना आणि घरची जी दोन्ही भांडी आहेत ती पण कर. ती रंजना तिला होकार देते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते ती अमोलची पत्नी. अमोलची पत्नी गेल्यानंतर जवळजवळ 10 ते 12 वाजता अमोल डेअरीवरून घरी आला. घरी आल्यानंतर बघतो त्याची पत्नी नाही. तर ही रंजना त्या ठिकाणी काम करत आहे. तो रंजनाला विचारतो की माझी पत्नी कुठं आहे. ती म्हणली की तुमची पत्नी बाहेर गेली मला काम सांगून. तर तो म्हणतो की ठीक आहे, पत्नी बाहेर गेली तर गेली, माझ्यासाठी जेवण आण. ही रंजना किचनमध्ये जाते, जेवण घेऊन येते. अमोल विचार करू लागतो की ही रंजना तर आता घरामध्ये एकटीच आहे, मी पण एकटाच आहे, याचा फायदा घ्यायला पाहिजे. त्यामुळे हा त्या रंजनाकडे जातो. रंजना धुणं धुत होती. धुणं धुताना अंगावर पाणी उडलं होतं. तिच्या ब्लाऊजवरती वगैरे पाणी गेलेलं होतं. पूर्ण शरीर आरपार दिसत होतं. याला बघून त्याला कंट्रोल झालं नाही आणि त्या अमोलने रंजनाला पकडलं. रंजना म्हणायची काय करताय, सोडा सोडा सोडा, पण तो काय सोडतच नव्हता. या अमोलने त्याला एवढं घट्ट पकडलं होतं की आता रंजना पण या सगळ्याची मजा घेऊ लागली होती. त्याला पूर्णपणे तिने तिचं शरीर सोपून दिलं होतं आणि हा अमोल तिच्या शरीराचा पूर्ण आस्वाद घेत होता. आता दोघं त्या ठिकाणी एकरूप झाले आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. आता हे दोघं चुकीच्या मार्गावरती निघाले होते, पण हे दोघांना सांगणार कोण होतं. त्यांच्यासाठी तर हेच बरोबर होतं. भरपूर वर्ष झालं या रंजनाने काही केलं नव्हतं. या अमोलला एक दुसरी महिला मिळालीच होती. त्यामुळे या दोघांचं चांगलं जुळलं होतं. या दोघांचं मन भरल्यानंतर ते दोघं आपापल्या कामाला लागले. त्याच्यानंतर आता सुरुवात तर झाली होती. रंजना तिच्या घरी गेली. आज ती एकदम खुश होती. तिच्या मनामध्ये कसलीही इच्छा राहिली नव्हती आता बाकी. आता ती दुसऱ्या दिवशी डेअरीवरती जाण्याची वाट बघू लागली. रंजना उठली सकाळी 8 वाजता आणि दुसऱ्या दिवशी कामासाठी डेअरीवरती गेली. त्या ठिकाणी केंड धुत असताना कोणीच आलेलं नव्हतं. अमोल लवकर आला होता. अमोलने तिला त्या ठिकाणी पण पकडलं. डेअरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन संबंध बनवले. आता या दोघांमध्ये हा सिलसिला चालूच झाला होता चांगल्या प्रकारे. त्यामुळे कोणाला काहीच माहीत नव्हतं. पण आता या गोष्टी काही लपून राहत नाहीत. हळूहळू ही गोष्ट गावामध्ये पसरू लागली. कोणीतरी बघितलं असेल दूध वाढायला आल्यानंतर, त्याने सांगितलं गावात आणि गावातून अमोलच्या पत्नीला समजली. अमोलची पत्नी अमोलची वाद करू लागली, पण अमोल काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. तो म्हणायचा की मी आता त्या रंजनाला सोडू शकत नाही, भले तू गेली तरी चालेल. आता अमोलची पत्नी त्या ठिकाणाहून निघून गेली. अमोलला अजूनपर्यंत मूलबाळ नव्हतं, पण त्याच्या घरी दुसरं कोणी आई वडील पण नव्हतं, एकटाच राहत असायचा. त्याच्यामुळे त्याच्या घराची काळजी घेण्यासाठी कोणी नव्हतं. तो आता त्या रंजनाला म्हणतो की तू घरी येत जा आणि घरची कामं करत जा. रंजना म्हणते की ठीक आहे, तुझी पत्नी गेली, एक तर आपल्याबद्दल चर्चा आहे आणि गावामध्ये कोणाला समजले असा विषय झाला आहे तर भरपूर नावं ठेवतील. तो म्हणला लोकांचा विचार नको करू, तू फक्त मी सांगतो ते कर. रंजना होकार देते आणि उद्यापासून त्याच्या घरी कामाला जाऊ लागते. आता रंजना डॉकवरती जात नव्हती, डायरेक्ट त्या अमोलच्या घरी जायची, त्याच्या घरची कामं करायची आणि ज्या वेळेला वेळ भेटेल त्यावेळेला ती अमोलसोबत वेळ घालवायची. दोघांचा सिलसिला असाच चालू होता. या रंजनाच्या सासऱ्याला पण समजली ही गोष्ट. तिचा सासरा त्याला एक दिवशी बोलतो की ही तू करते ना ते खूप चुकीचं आहे. तू जे केलं ते आमच्या कुटुंबावरती काळिमा फासण्यासारखं आहे. रंजना त्याला म्हणते हो का, तर मग मी कोणासोबत करायला पाहिजे होतं. एवढे दिवस मी अशीच पडले पडेक, मला कोणी हात लावला नाही, माझी इच्छा होत नाही का. त्यावेळेला तिचा सासरा गप्प बसला आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला. 11 जुलै 2026चा तो दिवस होता. रंजना घरी एकटीच होती, आज कामावरती गेलेली नव्हती. त्यावेळेला तिचा सासरा तिच्यापाशी आला आणि तिला म्हणू लागला की तू म्हणत होती ना तुझ्यासोबत कोण करणार आहे, एक काम कर, मी तुझ्यासोबत करतो, तू बाहेरचा नाद सोडून दे. असं म्हणून तो तिच्यासोबत जबरदस्ती करू लागते. आता हा म्हातारा नात्याने सासरा लागतोय आणि असं करतोय म्हटल्यानंतर रंजना त्याला नकार देऊ लागली. ती तिला म्हणू लागली की तू असं नको करू, नातं काय, तू करतोय काय, पण तू जबरदस्ती करू लागला. रंजनाचं काहीच चाललं नाही. त्यामुळे तिने ते सहन केलं. त्याने त्या ठिकाणी रंजनासोबत वाईट काम केलं. तिचा सासरा तोपर्यंत करतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. काही वेळानंतर तो शांत होऊन त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो. आता ही रंजना काहीच बोलू शकत नव्हती, तिच्या हातात काहीच नव्हतं. त्यामुळे ती शांत बसते आणि त्या अमोलच्या घरी कामाला जाऊ लागते. अमोल पण तेच करायचा, पण रंजना पहिल्यासारखी मजा देत नव्हती. 14 जुलै 2026चा तो दिवस होता. या दिवशी अचानक रंजनाची पोरगी तिच्या घरी आली. त्यावेळेला ती बघते पोरगी आहे ती, तिला म्हणते की तू आत येऊन अजिबात दारात, तिला शिव्या देऊ लागते. त्यावेळेला तिची पोरगी काय म्हणते, पल्लवी
आता मला तू शिकवणार काय? ठीक आहे माझं होतं, मी एकट्यासोबतच केलं, पण तू तर कोणासोबत पण करायला लागली, गावात अशी चर्चा आहे आणि आता तू मला काय बोलू शकते? त्यावेळेला रंजना गप्प बसली. ती काय बोलूच शकत नव्हती, कारण तिच्या पोरीच्या हातात एक तिची नाडी लागली होती असं म्हणू शकतो. रंजना पल्लवीला विचारते की तू कशाला आली इकडं? त्यावेळेला पल्लवी म्हणू लागते की माझ्या हिश्श्याची जी 1.5 एकर जमीन येते ती जमीन पाहिजे मला आणि ती जमीन विकून आम्हाला दुकान टाकायचं आहे. त्यावेळेला ती रंजना त्याला नकार देते, म्हणते की नाही देऊ शकत, ही जमीन माझ्या नवऱ्याची आहे आणि ती नवरा मी बघून घेईल, तो गेला आहे, आता जमीन माझ्यापाशी आली, तुला अजिबात भेटणार नाही. त्यावेळेला त्या ठिकाणाहून पल्लवी निघून जाते, पण जाताना म्हणते की याचा हिशोब होईल बरोबर. तर हे सगळं ऐकून रंजना एकदम अवाक होते आणि म्हणते की पोरगी किती बदलली, जमिनीसाठी मला अशी बोलायला लागली. पण हिला माहीत नव्हतं की हिची पोरगी पुढे चालून हिच्यासोबत काय कांड करणार आहे. आता ही रंजना आपलं तिच्या कामावरती जायची, कामावरती गेली की त्या अमोलसोबत जे करायचं ते करायची. आता हा सिलसिला चालूच होता. पण पुढे चालून काही दिवसांनी ही जी पोरगी होती तिची पोरगी घरी आली. घरी आल्यानंतर त्या रंजनाला मोबाईलमधला व्हिडिओ दाखवू लागली आणि म्हणाली की हे बघ, तू त्या दूधवाल्यासोबत हे करते ना, याचा व्हिडिओ आहे, तू जर मला जमीन नाही दिली तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल, तुझी तर बदनामी होईलच होईल, पण त्या दूधवाल्याची बदनामी होईल. आता ही रंजना ज्या वेळेला हे सगळं दृश्य बघते त्यावेळेला अवाक होते, पोरगी एवढी कशी काय राक्षस निघाली. आता ती विचार करत होती, काय बोलू शकत नाही. ती म्हणली राहा इथं 2 दिवस, त्यावेळेला बघू नंतर काय करायचं ते. त्याच वेळेला ती पोरगी तिथं राहू लागते. ही रंजना तिच्या कामावरती जायची. दूध डेअरीवरती गेल्यावर अमोलला सांगू लागते की असा असा विषय घडला आहे, ही पोरीनं व्हिडिओ काढला आहे आणि मला धमकी देते, जमीन नाही दिली तर दोघांची बदनामी करेल. हा अमोल आता एकदम अवाक होतो, विचार करतो की आता काय करायचं. तो म्हणतो ठीक आहे, एक काम कर, तू ना तुझ्या पोरीला एक दिवशी काही वेळेला माझ्या घरी घेऊन ये, त्या ठिकाणी म्हणायचं जमीन देते तुला नावावर करून, आणि घेऊन आल्यानंतर बघू काय करायचं. या दोघांमध्ये प्लॅनिंग वगैरे ठरतं आणि ठरल्यानंतर ही जी रंजना आहे घरी जाते आणि म्हणते की उद्या आपल्याला सायंकाळची 7 वाजता एका ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी तुझ्या नावावरती माझी जमीन करते 1.5 एकर. पल्लवी खुश होते, पल्लवी त्या ठिकाणी तिला होकार देते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी या दोघी त्या अमोलच्या घरी पोहोचवतात. अमोलच्या घरी पोहोचल्यानंतर ही बघते तिथं जर अमोल आहे, दुसरं कोणीच नाही. आता ही पल्लवी एकटीच पडली होती अमोल आणि रंजना या दोघांमध्ये. अमोल म्हणतो, तू माझा व्हिडिओ काढून व्हायरल करशील काय? आमच्या दोघांमध्ये येणार आहे काय? तू गेलती कशाला आली परत? तुझं चांगलं चालू होतं, कशाला परत यायची काही गरज नव्हती आणि आम्हाला जमीन मागून आम्हाला धमकी देते काय त्या ठिकाणी? असं अमोल ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला या पल्लवीला चुकून कळतं की मी चूक केली इथं येऊन. त्यावेळेला ती पळायचा प्रयत्न करते, मेन दरवाजाकडे जाते. त्या ठिकाणी या रंजनाने दरवाजा बंद केला होता. अमोल तिला वळून घेतो आणि पल्लवीला रूममध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी तिच्यासोबत जोर जबरदस्ती करतो, तिच्यासोबत अत्याचार करतो आणि तोपर्यंत करतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. त्याचं मन भरल्यावर तो रंजनाला म्हणतो की बोल आता काय करायचं. रंजना म्हणते की हीच आपल्या दोघांच्या नात्यामध्ये काटा बनत होती, काटाच काढावा लागेल आपल्याला. या ठिकाणी हे दोघं तिला त्या ठिकाणी मारतात, बेदम मारहाण करतात. मारहाण एवढी जबरदस्त होती त्या दोघांपुढे हिचा काही निभाव लागत नाही. पल्लवीने काही वेळातच तिचे प्राण सोडले. ज्या वेळेला दोघांना समजलं की ही संपली, आता हिची विल्हेवाट कशी लावायची म्हणून हे दोघं विचार करू लागतात. तेवढ्यात त्या दोघांना काय सुचतं काय माहिती, हे दोघं म्हणतात की आपल्या गावाच्या कडेला एक ओढा आहे ना, त्या ओढ्यात नेऊन टाकू. रात्रीचे 12 वाजलेले होते. 12 वाजता यांना माहिती होतं की कोण नसतं बाहेर, गावामध्ये कोण येत नाही. पण यांना माहीत नव्हतं की काही जरी झालं तरी गुन्ह्यातून कधी वाचू शकत नाहीत. हे दोघं हिला पल्लवीला बॅगमध्ये भरतात आणि वड्याच्या कडेला नेऊन टाकतात. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. तिकडे पल्लवीचा पती जो होता तो म्हणायचा की कशी काय आली नाही, कशी काय आली नाही. त्याने पोलीसमध्ये कंप्लेंट दिली, सांगितले की आईच्या इकडे गेली ती अजून आली नाही. आता त्यावेळेला पोलीस या रंजनाच्या घरी आले. रंजना डेअरीवरती काम करत होती. ते विचारू लागले पोरगी, ही म्हणली कालच गेली, आम्हाला म्हणत होती की 2 दिवसांना माघार येणार जमीन घ्यायला, परत काय आलीच नाही. पोलीस आता विचार करू लागतात की गेली तर गेली कुठं. तिचा मोबाईल नंबर ट्रेस करतात. शेवटचा कॉल तिच्या आईचा होता आणि तिचं शेवटचं लोकेशन या अमोलच्या डेअरीच्या शेजारच्या घरी होतं, अमोलच्याच घरी होतं. अमोलला विचारतात की इकडं आली होती का? नाही म्हणतात. मग आता पोलीस या दोघांना ताब्यात घेतात. त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर बोलू लागतात की खरं खरं सांगा, आम्हाला सगळं समजलं आहे. हे दोघं नकार देत होते. ज्या वेळेला त्यांना पोलिसांचे फटके पडू लागले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जमीन मागत होती, आमचा व्हिडिओ लीक केला, व्हिडिओ काढला आणि व्हायरल करण्याची धमकी देत होती म्हणून आम्ही संपवले. पोलिसांनी विचारले मग संपवून कुठं टाकलं? त्यांनी सांगितलं की वड्याच्या शेजारी टाकले. पोलीस जाऊन बघतात तर तिथे एका बॅगेमध्ये
एका महिलेचे शरीर होतं, ज्यातून पूर्ण दुर्गंधी पसरत होती. पोलिसांनी तिला घेतलं, पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आणि या दोघांवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढे चालून आता समजेलच आपल्याला या दोघांना काय शिक्षा होईल. पण जी पण शिक्षा होईल ती एकदम भयानक असेल याची मला खात्री आहे. कारण या दोघांनी जे गुन्हा केला आहे ते एकदम बेकार गुन्हा होता. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा.